श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वामी शक्ती या आपल्या आध्यात्मिक परिवारात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ सामान्य नाही, कारण पुढील 48 तास म्हणजेच 8 आणि 9 जुलै तुळ राशीच्या अनेक व्यक्तींना काही महत्त्वाच्या निर्णयांसमोर उभे करू शकतात. काहींना नवीन संधी दिसू शकतात, तर काहींना थांबून विचार करण्याची गरज भासू शकते. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज आपण जाणून घेणार आहोत ते 7 महत्त्वाचे इशारे जे तुम्हाला अधिक सजग राहण्याची आठवण करून देतील. 3 शुभ संकेत जे आशा आणि सकारात्मकतेची नवी दिशा दाखवू शकतात. करिअर, व्यवसाय, आर्थिक नियोजन, प्रेम, कुटुंब आणि आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन आणि शेवटी महादेवांचा एक सोपा प्रेरणादायी उपाय. जर तुमची भगवान शंकरावरती श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. तुळ राशींच्या व्यक्ती सहसा शांत, संतुलित आणि न्यायप्रिय असतात, पण कधीकधी इतरांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या गरजा मागे पडतात. हे 2 दिवस तुम्हाला स्वतःलाही ऐकण्याची आठवण करून देऊ शकतात. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन जबाबदारी, घरात एखादा महत्त्वाचा संवाद किंवा मनात बराच काळ सुरू असलेल्या विचारांवर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. अशा वेळी घाई न करता परिस्थितीकडे सर्व बाजूंनी पहा. लक्षात ठेवा, प्रत्येक शांत दिवस सोपा नसतो आणि प्रत्येक कठीण दिवस वाईटही नसतो. काही दिवस आपल्याला वाढण्यासाठी, शिकवण्यासाठी आणि अधिक सक्षम होण्यासाठी येतात. आजचा महादेवांचा संदेश आहे, स्वतःवर विश्वास ठेवा. संयमाने घेतलेले निर्णय अनेकदा घाईत घेतलेल्या निर्णयांपेक्षा अधिक फलदायी ठरतात. मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत 8 आणि 9 जुलैसाठीचे 7 महत्त्वाचे इशारे. हे इशारे निश्चित भविष्य सांगण्यासाठी नाहीत, तर पुढील 2 दिवसात अधिक सजग, शांत आणि विचारपूर्वक वागण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आहेत. इशारा क्रमांक 7. घाईत निर्णय घेऊ नका. या 2 दिवसात एखादा महत्त्वाचा निर्णय समोर येऊ शकतो. तो नोकरी, व्यवसाय, घर किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकतो. कोणाच्याही दबावाखाली न येता उपलब्ध माहिती तपासून निर्णय घ्या. इशारा क्रमांक 6. शब्दांची ताकद लक्षात ठेवा. आज बोललेले शब्द दीर्घकाळ लक्षात राहू शकतात. मतभेद झाले तरी शांत आणि आदरयुक्त संवाद ठेवा. काही क्षणांचा संयम मोठा वाद टाळू शकतो. इशारा क्रमांक 5. आर्थिक बाबतीत सावध राहा. खर्च, गुंतवणूक किंवा व्यवहार करताना सर्व तपशील समजून घ्या. आकर्षक वाटणारी प्रत्येक संधी तुमच्यासाठी योग्य असेलच असे नाही. नियोजनाला प्राधान्य द्या. इशारा क्रमांक 4. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या धावपळीत विश्रांती, झोप आणि संतुलित आहार यांना वेळ द्या. थकलेले मन आणि शरीर निर्णय क्षमता कमी करू शकते. इशारा क्रमांक 3. अफवा आणि अपूर्ण माहितीपासून सावध राहा. एखादी बातमी किंवा ऐकीव माहिती ऐकताच प्रतिक्रिया देऊ नका. प्रथम तिची खात्री करा, वस्तुस्थिती समजून घ्या आणि मगच पुढचे पाऊल उचला. इशारा क्रमांक 2. भूतकाळात अडकू नका. जुने मतभेद किंवा निराशा पुन्हा मनात येऊ शकतात. मात्र पुढे जाण्यासाठी क्षमा, समजूतदारपणा आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे अधिक उपयुक्त ठरू शकते. आणि आता सर्वात महत्त्वाचा इशारा क्रमांक 1. स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका घेऊ नका. कधीकधी परिस्थिती कठीण असते, पण त्याचा अर्थ असा नसतो की तुमच्यात क्षमता कमी आहे. योग्य तयारी, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि संयम यांच्या जोरावर तुम्ही अनेक अडथळ्यांवर मात करू शकता. मित्रांनो, हे 7ही इशारे भीती निर्माण करण्यासाठी नाहीत, ते तुम्हाला पुढील 2 दिवस अधिक जागरूकपणे जगण्याची प्रेरणा देण्यासाठी आहेत. मित्रांनो, आपण 7 महत्त्वाचे इशारे जाणून घेतले. आता जाणून घेऊया 3 शुभ संकेत. हे संकेत प्रत्येकासाठी तंतोतंत सारखे असतीलच असे नाहीत, पण पुढील 2 दिवस सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी ते प्रेरणा देऊ शकतात. शुभ संकेत क्रमांक 3. गेल्या काही दिवसांपासून अडकलेले एखादे काम हळूहळू पुढे सरकण्याची चिन्हे दिसू शकतात. एखादा फोन, ईमेल किंवा प्रत्यक्ष भेटीतून तुम्हाला उपयोगी माहिती मिळू शकते. संयम आणि प्रयत्न सुरू ठेवा. शुभ संकेत क्रमांक 2. तुमच्या संवाद कौशल्याचा फायदा होऊ शकतो. शांतपणे आणि स्पष्टपणे मांडलेले विचार कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात सकारात्मक वातावरण तयार करू शकतात. जुना गैरसमज दूर करण्यासाठी हा काळ योग्य ठरू शकतो. शुभ संकेत क्रमांक 1. स्वतःवरील विश्वास पुन्हा दृढ होण्याची संधी मिळू शकते. बराच काळ मनात असलेला संभ्रम कमी होऊन पुढचे पाऊल अधिक स्पष्ट दिसू शकते. लहान यशाचेही कौतुक करा, तेच मोठ्या प्रगतीचा पाया असतात. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्यांना तुळ राशीच्या व्यक्तींनी या 2 दिवसात वेळेचे नियोजन चांगले ठेवावे. एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळाल्यास ती शिकण्याची संधी म्हणून पहा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहकांशी विश्वासाचे नाते टिकवणे महत्त्वाचे ठरेल
नवीन कल्पना किंवा सेवांबाबत विचार करण्यासाठी हा काळ उपयुक्त ठरू शकतो. मात्र कोणताही मोठा निर्णय पुरेशी माहिती घेतल्यानंतरच घ्या. आर्थिक नियोजन, उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखण्यावर भर द्या. अचानक आलेल्या खर्चामुळे घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा आधी उपलब्ध पर्यायांचा विचार करा. लहान बचतही पुढे उपयोगी ठरू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधामध्ये प्रामाणिक संवाद सर्वात महत्त्वाचा ठरेल. समोरच्या व्यक्तीचे मत शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न करा. विवाहित व्यक्तींनी एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करावा. छोट्या गोष्टीमधील कृतज्ञता आणि आदर नात्याला अधिक मजबूत करू शकतात. कुटुंब. घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरू शकतो. कुटुंबासोबत थोडा वेळ घालवल्याने मानसिक शांतता मिळू शकते आणि काही गैरसमजही दूर होण्यास मदत होऊ शकते. आरोग्य. या 2 दिवसात पुरेशी झोप, संतुलित आहार आणि हलका व्यायाम याकडे लक्ष द्या. मानसिक ताण जाणवत असल्यास काही मिनिटे ध्यान, प्रार्थना किंवा शांतपणे श्वसनाचे व्यायाम केल्याने मन स्थिर होण्यास मदत होते. महादेवांचा प्रेरणादायी संदेश. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. संयम, योग्य कर्म आणि सकारात्मक विचार यांच्या आधारावर पुढे जाणारा व्यक्तीच खऱ्या अर्थाने प्रगती करतो. मित्रांनो, आता उरला आहे या विशेष राशी भविष्याचा अंतिम भाग. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत महादेवांचा विशेष उपाय, शुभ रंग, शुभ अंक आणि शुभ वेळ आणि एक प्रेरणादायी समारोप, जो या 2 दिवसांसाठी तुमचा आत्मविश्वास अधिक दृढ करू शकतो. शुभ रंग. या 2 दिवसांसाठी पांढरा आणि फिकट निळा रंग शांतता, संतुलन आणि स्पष्ट विचारांची आठवण करून देऊ शकतात. शक्य असल्यास या रंगाचा वापर पोशाखात किंवा एखाद्या वस्तूमध्ये करा. शुभ अंक. या 2 दिवसासाठी 6 आणि 9 हे अंक प्रेरणादायी संकेत म्हणून पाहू शकता. मात्र कोणताही निर्णय नेहमी वास्तव परिस्थिती, माहिती आणि नियोजन यावर आधारित घ्या. महादेवांचा विशेष उपाय. आज किंवा उद्या काही मिनिटे शांतपणे बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. जप करताना आपल्या मनातील चिंता बाजूला ठेवून 3 गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा आणि पुढील दिवसांसाठी एक सकारात्मक संकल्प करा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा, एखाद्या वृद्ध व्यक्तीची विचारपूस करा किंवा एखादे चांगले कार्य करा. करुणा आणि सेवा यामुळे मनाला स्थैर्य आणि समाधान मिळते. मित्रांनो, अंतिम संदेश. जीवनात प्रत्येक वळण आपल्याला काहीतरी शिकवून जाते. काही दिवस आपल्याला सावध राहायला शिकवतात, तर काही दिवस पुढे जाण्याची नवी हिंमत देतात. 8 आणि 9 जुलै हे 2 दिवस तुमच्यासाठी स्वतःकडे नव्या नजरेने पाहण्याची संधी ठरू शकतात. जर एखादी गोष्ट लगेच मनासारखी घडली नाही तरीही निराश होऊ नका. संयम, सातत्य, योग्य कर्म यावर विश्वास ठेवा. ज्यांच्या मनात श्रद्धा, विचारात संयम आणि कृतीत प्रामाणिकपणा असतो त्यांच्यासाठी प्रत्येक नवा दिवस प्रगतीची नवी संधी घेऊन येतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा व आपल्या स्वामी शक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा. कमेंटमध्ये श्रद्धेने जय श्री स्वामी समर्थ व हर हर महादेव नक्की लिहा. लवकरच भेटू एका नव्या राशी भविष्यासह आणि सकारात्मक संदेशासह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, चांगली कर्मे करत राहा आणि सकारात्मकतेचा मार्ग कधीही सोडू नका. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.